नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत आज आपण आलो आहे परभणी जिल्ह्यातील कुंभारी या गावामध्ये. कुंभारी या गावामध्ये आपले शेतकरी आहे. काय नाव हो तुमचं? गुलाब जाधव. गुलाबराव भाऊ जाधव यांच्या शेतामध्ये गोल्डकोट या वाहनाचा आपण आता प्रक्षेत्र पाहणी करणार आहोत. आणि गोल्डकोट या वाहनामध्ये पाहणी करत असताना गुलाबभाऊ, तुम्हाला कोण सांगितलं होतं गोल्डकोट लावायला? बाळासाहेब नवकर बाळासाहेब नवगरे यांनी सांगितलं होतं. याच्या आधी लावलं होतं का गोल्डकोट? लावलं होतं. कसे वाटले रिझल्ट? काय चांगलं वाटलं गोल्डकोट या वाहनामध्ये? गेल्या वर्षी 2 बॅग लावल्या होत्या, हा हा. तर यंदा मी 6 बॅग लावले. गेल्या वर्षी 2 बॅग केल्या होत्या, या वर्षी तुम्ही 6 बॅग 6 गोल्डकोट बॅग लावल्या. तर का वाढवलं तुम्ही त्याच्यामध्ये? काय तुम्हाला काय वैशिष्ट्य वाटलं? बोंडाची साईज मोठी आहे, हम्म, फांदीला जास्ती बोंड आहेत, हम्म, हम्म. डबल लाईन आहे त्यात. हा, हा. आता यांच्या म्हणण्याप्रमाणे आपलं जे आहे बोंडाचं वजन सुद्धा जास्त आहे, कापूस वेचायला सुद्धा सोपा आहे. आणि दुसरं, एका फांदीवर इथं अशी जी सिरीज आहे, आपण जी म्हणतो कंटिन्युएशन जी आहे, ही बघा 1 2 3 4 5 आणि 6 अशी कंटिन्यू सिरीज इथे लागलेली आहे. त्यामुळे बागायती असो, कोरडवाहू असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गोल्डकोट या वाहनाची लागवड करू शकता. आणि रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त कमी कमी आहे. म्हणजे दुसऱ्या वाहनाच्या कम्पेअरमध्ये जर केलं तर त्याच्यापेक्षा कमी. अच्छा. हे बघा ना, काहीच नाही. आता सध्या तर एकदम क्लीन प्लॉट आहे तुमचा.